अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 2025 हे वर्ष आता येते आणि 2025ला आपल्याला असे काही उपाय करायचे त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मकता, वाईट नजर किंवा वास्तू ज्या गोष्टीमध्ये जे आपल्याला दोष तयार होतात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडून, तर ते दोष दूर होण्यासाठी आपल्याला 12 महिने हा उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला 1 जानेवारीपासून दररोज 12 महिने करायचे। 2025 ह्या साली आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येऊ नये, वाईट शक्ती येऊ नये, वाईट नजर कुणाची आपल्या घरावरती पडू नये म्हणून हा उपाय करायचा आहे। कसं असतं बघा, आपल्या घरामध्ये सगळं चांगलं चालू आहे, आपलं घर सुखी आहे, आपल्या घरात सगळं व्यवस्थित आहे, आपलं घर हसत खेळतं आहे, आपल्या घरातली मुलं शिकलेत, मुलांची सगळ्या लग्न व्यवस्थित झाल्यात, मुलांचा संसार चांगला चालू आहे, तुमच्या घरात सगळ्या गोष्टी आहेत। हे तुमच्या जवळील प्रत्येक व्यक्ती, मग नातेवाईक असू देत, शेजारी असू देत, संबंधित असू देत, कोणी असू देत, त्याला प्रत्येकाला तुमच्या गोष्टी चांगल्याच वाटतील असं नाही आहे। प्रत्येकाची नजर चांगलीच असते नाही आहे। तर ह्यासाठी आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागू नये, घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर चांगलीच असते असं नाही आणि प्रत्येक व्यक्तीची नजर वाईट असते असं नाही, पण ज्याची नजर वाईट आहे तो जर आपल्या घरामध्ये येताना ती नजर आपल्या घरामध्ये पडली तर आपल्या घरामध्ये कलह होणे, आपल्या घरामध्ये सतत मग अडचणी कुठल्या ना कुठल्या तयार होणं हे घडत असतं। तर ह्या गोष्टी घडू नयेत, 2025 साल आपल्या सगळ्यांना चांगलं जावं यासाठी मी अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। उपाय जो मी सांगणार आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार आहे, त्यामुळे नक्की करा। उपाय घरातल्या वस्तूपासून आहे, कुठेही आपल्याला खर्च जास्त करायचा नाही। कारण कसं होतं बघा, आपलं घर खूप सुखी समाधानी चालू आहे आणि आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होणं, अचानक पैशाच्या अडचणी होणं, अचानक मुलांच्या शिक्षणात अडथळे येणे असंच होतं। त्यावेळेला आपण काय करतो, एखाद्या गुरुजीकडे जातो, पत्रिका दाखवतो आणि ते गुरुजी आपल्याला शांती करायला सांगणं, खडा वापरायला सांगणं, अशा काही ना काही गोष्टी खर्चिक सांगतात। त्यावेळेला प्रत्येकालाच 10-15 हजार, 5-10 हजार खर्च करता येत नाहीत, म्हणून हे मी उपाय तुम्हाला अगदी सोपे घरच्या घरी कमी खर्चातले सांगत असते। फक्त उपाय श्रद्धेनं, विश्वासानं आणि प्रामाणिक करा। व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला उपाय व्यवस्थित समजतील। सगळ्यात पहिल्यांदा 1 जानेवारीला तुम्ही सकाळी काचेच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास मीठ घालायचं। असं एवढं घ्या, तुम्ही मूठ भरून घ्या आणि ते ग्लासमध्ये टाका काचेच्या, आणि तुमचा मुख्य दरवाजा, मग तो तुमचा दरवाजा पूर्वेला असू दे, उत्तरेला असू दे, पश्चिमेला असू दे, दक्षिणेला असू दे, तुमचा दरवाजा कुठल्याही दिशेला असू दे, पण तो मुख्य दरवाजा हवाय। त्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला म्हणजे म्हणजे राईट साईडला नाही तर लेफ्ट साईडला, म्हणजे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, तो ग्लास दरवाजाच्या बाहेर ठेवायचा। म्हणजे काय होईल, तुमच्या घरामध्ये येणारी व्यक्ती, त्याची नजर किंवा त्याची सावली त्या मिठावरती पडेल, त्यामुळे त्या मिठावरती त्याची नकारात्मकता तिथेच थांबेल, तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। म्हणजे त्यांच्या ती नकारात्मकता तिथंच थांबेल, कारण ज्या वेळेला त्यांची मिठावरती नजर पडली जाते त्यावेळेला मीठ ती नकारात्मकता खेचून घेतं। हे तुम्ही मीठ दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाखाली ओतायचं, जिथे तुमचा पाय पडणार नाही, किंवा तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे एखादा कचरा कुंडी असेल किंवा एखादं झाड असेल जिथे कुणीच जात नाही आहे, त्या झाडाखाली तुम्ही ओतायचं आणि तो ग्लास घेऊन यायचं। त्या मिठाला हात लावायचं नाही, डायरेक्ट ग्लास त्या झाडाखाली पालथा करायचा आणि त्या ग्लासमध्ये परत दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरं मीठ भरून ठेवायचं। म्हणजे असं दररोज 12 महिने तुम्ही हा उपाय करायचा आहे। दररोज सकाळी मीठ भरून ठेवायचं, सकाळी उठल्या उठल्या
दुसऱ्या दिवशी सकाळी ते मीठ ओतायचं, परत दुसरं मीठ भरायचं, कारण मीठ हे नकारात्मकता खेचून घेते. हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय, तुमचं घर खूप छान बांधलं आहे, तुमच्या घरात खूप चांगलं आहे, तुमचं घर सगळ्यांना आवडतं, त्यावेळेला काही लोक म्हणतात अरे बापरे काय छान घर बांधले, त्या म्हणण्यामध्ये सुद्धा नकारात्मकता येऊ शकते आणि ही आपल्या घराला, चांगल्या घराला दृष्ट लागू नये, नजर लागू नये म्हणून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या दरवाजावरती, मी मगाशी मिठाचा उपाय सांगितला तो डाव्या बाजूला, हे जे आहे वास्तु दोष निवारण यंत्र, हे वास्तु दोष निवारण यंत्र तुम्ही मुख्य दरवाजा, जे 2 दरवाजे असतात त्याच्या उजव्या दरवाजावरती लावायचं. ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा नजर त्या वास्तु दोष निवारण यंत्रावरती पडेल, त्याच्या जे दोष आहेत ते त्यावरती खेचले जातील, म्हणून ते वास्तु दोष निवारण यंत्र मुख्य दरवाजाला लावायचं. हे वास्तु दोष निवारण यंत्र तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये, केंद्रामध्ये किंवा गुगलला सर्च करून त्याची फोटो ट्रू कॉपी काढून कागद जरी चिटकवला तरी चालेल. हे तुम्हाला चांदीच्या ज्वेलरीमध्ये सुद्धा, म्हणजे सोन्या चांदीचं दुकान असतं तिथं सुद्धा तुम्हाला चांदीचं करून मिळेल. तुम्हाला तुम्ही तांब्याचं लावू शकता, चांदीचं लावू शकता किंवा कागद जो आहे तो चिटकवला तरी चालेल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये येणारे दोष दूर होतील. त्यानंतर बघा तिसरी गोष्ट, दररोज तुम्ही फक्त गुरुवार सोडून दररोज आपण जी लादी पुसतो, घरातली फरशी जी पुसतो, त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ थोडं, तुरटी थोडी आणि चिमूटभर हळद टाकायची. कारण हळद ही माता लक्ष्मीची प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं हळद ही गुरुबळ स्ट्रॉंग करण्याची असल्यामुळं तुम्ही हळद टाकायची. त्यामुळे आपल्या घरातील गुरुबळ स्ट्रॉंग होईल सगळ्यांचा. आणि मीठ म्हणजे माता लक्ष्मी, कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती जशी समुद्रातून झाली तशीच मिठाची उत्पत्ती समुद्रातून झाली. त्यामुळे मीठ हे आणि आपलं हळद हे आपल्या रोजच्या पाण्यामध्ये टाकायचं. त्यानंतर तुम्ही दररोज एक छोटी बॉटल मिळते केंद्रामध्ये, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये एवढी छोटी बॉटल मिळते गोमूत्राची, ते बॉटल आणायची आणि तुमची बिस्लरीची बॉटल असते ती भरायची, त्यामध्ये ते सगळं गोमूत्र ओतायचं, म्हणजे संपूर्ण 1 लिटरचं ते पाणी तयार होईल. हे पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं, थोडंसं एक फूल घ्यायचं किंवा तुळशीपत्र घ्यायचं आणि ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं, म्हणजे जे काही दोष असतील ते सुद्धा निघून जातील किंवा बाहेरून येणारी वाईट नजर, दोष किंवा विटाळ जे काय असेल ते दूर होईल. हे तुम्ही नक्की वर्षभर करा. तुमच्या घरात सदैव लक्ष्मी प्राप्ती होईल, गुरूंचा आशीर्वाद मिळेल, स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल, कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचं 2025 वर्ष सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं नक्की जाईल. तुम्ही जे काम कराल त्यात यश मिळेल, नक्की करा. हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 2025 साल तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवेमध्ये, स्वामी समर्थांची सेवा असेल, दत्त महाराजांची सेवा असेल, कुलदैवत कुलदेवीची सेवा असेल, ह्या सेवेमध्ये घालवा. जास्तीत जास्त चांगले कर्म करा. कुणाच्याही निंद्या नालस्त्या करू नका, कुणालाही वाईट बोलू नका, कुणालाही खोटं बोलू नका, कुणालाही फसवू नका. जेवढा ओरा तुमचा चांगला ठेवाल तेवढं तुमचं चांगलं होणार, हे नक्की. श्री स्वामी समर्थ.